कारण भोंदूबाबा अशोक खरातचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे। जवळच्या व्यक्तीनंच त्याची तक्रार दिली। तक्रारदाराच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवरती खरातकडून अत्याचार करण्यात आला। पत्नीसोबत झालेल्या गैरकृत्यानंतर तक्रारदारानं खरातवरती पाळत ठेवली आणि संधी साधून संबंधितांच्या मदतीनं त्यानं हा कारनामा उघडकीस आणला। दरम्यान भोंदू खरातचा आणखी पाय खोलात गेला आपण पाहतोय। जवळच्याच व्यक्तीकडून खरात विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारदाराच्या 7 महिन्यांनंतर गरोदर पत्नीवरती खरातकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले। त्या गरोदर पत्नीची पूजेच्या बहाण्यानं लैंगिक अत्याचार सुद्धा त्याच्यावरती करण्यात आला। पत्नीसोबत झालेल्या गैरकृत्यानंतर चिडलेल्या तक्रारदारानं खरातच्या हालचालींवर पाळत ठेवली। संधी साधून संबंधितानं खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅम बसवला। काही दिवसांनी स्पाय कॅम मधील सर्वच्या सर्व डेटा मोबाईलमध्ये घेतला। खरातचे मोठ्या लोकांशी संबंध असल्यानं तक्रारदारानं यावेळी तक्रार दिली नाही। खरातचे मोठ्या लोकांशी संबंध असल्यानं तक्रारदारानं त्यावेळी सुद्धा तक्रार दिली नाही। मात्र आता खरातच्या अटकेनंतर संबंधित व्यक्तीची पोलिसांकडे मात्र धाव घेण्यात आली। खरात विरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, पैशांचा काळाबाजार केल्याची ही तक्रार आहे। नकली साप, वाघ दाखवून खरातनं भाविकांना घाबरवलं आणि फसवलं असा दावा तक्रारदारानं केलाय। खरातनं जंगली चिंचोक्यांना किमती खडे म्हणून भोळ्या भाबड्या लोकांना गंडवलं। किमती खडे म्हणून जंगली चिंचुका आणि 10 ते 1 लाखांना विकल्याचाही दावा यामधून करण्यात आला। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघतोय की सध्या अनेक नानाविध कारनामे आता समोर येतात या बाबाचे। याच्या आधी सुद्धा अनेकांनी तक्रार देण्यासाठी कच खाल्ली होती, अनेक जण काही समोर आले नव्हते। मात्र आता जसं याचं बिंग फुटलंय तसं अनेक जण आता समोर येत आहेत। आणखीन कोणकोणते धागेदोरे या प्रकरणाशी सध्या मिळून येतात आणि आणखीन काय काय याचा पाय अजून कितपत खोलात जाईल असं वाटतंय तुम्हाला? सिद्धेश, गेल्या 2-3 दिवसांपासून या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होताना आपल्याला बघायला मिळतात। आतापर्यंत 3 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या विरोधात ही तक्रार दाखल केलेली आहे। सुरुवातीला 1 महिलेने या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर काल आणि परवा दिवशी आणखीन 2 महिलांनी या सगळ्या संदर्भात जे आहे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हा दाखल केलेला आहे। अशोक खरातच्या एका जवळच्या व्यक्तीच्या खरं तर बायको सोबतच या अशोक खरातने हे गैरकृत्य केल्याचं माहिती मिळते। आणि विशेष म्हणजे ही महिला गरोदर असताना या अशोक खरातने या महिलेवरती अत्याचार केले धार्मिक विधीच्या नावाखाली, अशी सगळी ही माहिती मिळाल्यानंतर या सगळ्या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे मागच्या 3-4 दिवसांमध्ये 3 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। आणखीन काही महिलांवरती अत्याचार झालेला आहे, लैंगिक अत्याचार झालेला अशा पद्धतीचा संशय आहे। त्यामुळे अजून काही महिला या सगळ्या संदर्भात हे तक्रार दाखल करू शकतात अशाही पद्धतीचा अंदाज आहे। आणि त्या सगळ्या अनुषंगाने जी ती एसआयटी नेमलेली आहे त्या जे एसआयटी टीम करून आणि स्थानिक नाशिक पोलिसांकडनं हे संयुक्तरित्या आता तपास हे करण्यात येत आहे। त्यामुळे अजून काय काही धक्कादायक या सगळ्या प्रकरणामध्ये खुलासे होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण आर्थिक सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवहार झालेला आहे। त्यामध्ये काही प्रशासकीय अधिकारी आहेत, मोठे लोक आहेत, अशा लोकांसोबत या अशोक खरातने आर्थिक व्यवहार केलेला आहे असं संशय आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती आहे। त्यामुळे अत्यंत सखोल अशा पद्धतीची चौकशी सुरू आहे। त्यामुळे अजून काय काय माहिती या सगळ्या प्रकारामध्ये समोर येतो हे बघणं महत्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।